हॅलो गाईज, तर आपल्याला आज बनवायची पालक पनीर रेसिपी. त्यासाठी आपण पहिल्यांदा पालक पनीर भाजून घेऊया. तर मी एका कढाईत थोडंसं तेल टाकून पनीर भाजून घेत आहे. पनीर चांगलं भाजून द्यायचं, त्याला लालसर असे डाग येईपर्यंत. हे पनीर भाजत आहे, तर चांगलं त्याला 4-5 मिनिट फ्राय होऊन द्यायचं. त्याचा कलर असा लालसर होईपर्यंत. मी इथे थोडे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहे, पण तुम्ही छोटे पण करू शकता, तुम्हाला जसे आवडते तसं. छोट्या ताटामध्ये काढून घेऊया. त्यासाठी आपण आज 1 पाव पालक पनीर मसाला भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण थोडासा पालक घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतलेला आहे. तर या पेस्टमध्ये आपण लसूण, हिरव्या मिरच्या आणि पालक उकळून घेऊन त्याचं मिक्स करून मिक्सरमध्ये बॅटर करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण बनवूया पालक पनीर रेसिपी स्टार्ट करूया. तर आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक कढई घेतलेली आहे स्वच्छ धुवून, आणि कढई आपल्याला चांगली गरम होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर कढईत तेल घालून घ्यायचं. तेल तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घालू शकता. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. तर मला थोडं जास्त लागतं, तर मी 1-1.5 पळी तेल घालून घेते. त्यानंतर आपण त्यात पहिल्यांदा मोहरी टाकूया, कारण मोहरी भाजायला टाईम लागतो जिऱ्यापेक्षा. आणि नंतर आपण जिरं टाकू त्याच्यात. जिरं आणि मोहरी चांगलं कडकडून द्यायचं. त्याच्यानंतर तेलामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून द्यायची. आणि त्यात आपण लसूण टाकलेलं आहे. तर मी याच्यात घातलेला एक छोटा चिरलेला कांदा. ते मी एकदा चांगला परतून घेईल. त्यानंतर आपल्याला कांदा लालसर परतून घ्यायचा आहे, म्हणजे टेस्ट चांगली येईल आणि कांदा असा कुरकुर लागणार नाही अशी याची काळजी घ्यायची आहे. तर आपला कांदा इथे भाजत आहे.
कांदा परतल्यानंतर आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोला पण सेम फ्राय करून घेणार आहोत एकदम व्यवस्थित. तर आपला टमाटर पण इथं परतत आलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत मसाले. तर मी इथं घेतलेला आहे थोडीशी अर्धा चम्मच हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ. तर मी पहिले मसाले घालून घेते. हळद आणि मसाले यात मिक्स करून घेते. त्यानंतर मी छोटा पॅक आपण त्यात एकदा परतून घेणार आहोत. म्हणजे मसाले मस्त परतले म्हणजे पालक पनीरला चव मस्त येते. तर मी हा पूर्ण घालणार आहे याच्यामध्ये, कारण 2 लोकांसाठी हा सफिशियंट आहे. हा एकदा परतून घेते. त्याच्यानंतर मी घालत आहे याच्यामध्ये पालकचा ग्रेव्ही. हा पण याच्यामध्ये आपण परतून घेऊया व्यवस्थित. थोडंसं दही, त्याला मस्त असं मिक्स सगळं एकजीव करून घेऊया, म्हणजे टेक्स्चर असं मस्त येईल. आणि आपण याला आता तेल सुटेपर्यंत पूर्ण ग्रेव्ही अशी मस्त परतून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण मग याच्यामध्ये असे आपण ते भाजलेले पनीरचे तुकडे टाकूया. तर आपली ग्रेव्ही मस्त परतत आलेली आहे. आता त्याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे. अजून आपण थोडंसं याला मस्त असं भाजून घेऊया, म्हणजे छानसं टेक्स्चर येईल मस्त. आणि तुमच्या तोंडाला असं पाणी सुटलंच असेल बघून. आता हे माझ्या पण तोंडाला पाणी सुटले. असं छान असं स्मेल येत आहे. तर यात आपण मीठ घालून घेऊया. ह्याच्यात मी आता थोडंसं पाणी घालत आहे. ग्रेव्ही मस्त अशी शिजेल. याला आपल्याला असं थोडंसं लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण याच्यात मस्त असे पनीरचे तुकडे घालूया. बघा कलर कसा मस्त आलेला आहे. याला असं व्यवस्थित शिजून द्यायचं एकदा. तर मी आता याच्यामध्ये आपला पालक शिजत आलेला आहे. तर आपण आता याच्यामध्ये पनीरचे भाजलेले पीस घालून घेऊया. तर याला थोडंसं हलवून घ्यायचं असं, म्हणजे ग्रेव्हीमध्ये कसं पनीर मिक्स होईल व्यवस्थित. आणि त्याला थोडंसं 5-10 मिनिट चांगलं शिजवू द्यायचं. असं शिजत आलेलं आहे. आता मस्त एकजीव झालेलं आहे सगळं. पनीर आणि पालकची ग्रेव्ही, मसाले सगळं मस्त एकजीव झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वरतून अशी थोडीशी
कोथिंबीर घालून घेऊया. तर इथे आपलं पालक पनीर तयार झालं आहे. मस्त. तर आता ही भाजी पालक पनीर भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर बघा किती छान असं भाजी बनलेली आहे. तर आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि सेम रेसिपी तुम्हीही ट्राय करू शकता. धन्यवाद.